गुणाकार करता विद्यार्थ्याला फक्त बे पासून 10 पर्यंत पाडे आले की 3 अंकी 4 अंकी 5 अंकी तो गुणाकार करतो. पुढे 3 9 27 घेतले. आलेल्या 27 2 आणि 7 यांची बेरीज करायची. 2 7 9 लिहून टाकला झाला गुणाकार. करून बघा. वाव तसा उत्तम 2 आणि 0 याची बेरीज किती? 2. वाव वाई वाई 3 आणि 5 याचा गुणाकार केला. सॉरी याची बेरीज किती? 8. वाव 2 आणि 4 6. 1 आणि 6 6. हे नंतर सांगतो मी. हे नंतर सांगतो. पुढे आता हे जे सांगितलंय ह्याच्यामध्ये ज्यावेळेस यांची बेरीज केली त्यावेळेस इकडे एकच अंक आला. जर अशी जर असं 88 हा मोठी संख्या घेऊ. 88 गुणिले 9 8 9 72 हे दिले. सात आणि 2 9. जर ह्या अंकांची बेरीज 2 डिजिटची आली तर 10 11 12 हा अशी जर आली तर 2 अंकी मध्ये येत नाही. 3 अंकीच्या गुणाकारामध्ये ही येते. आता हो सांग हे घेतले आपण 0 सोडून. 0 साठी नियम असा आहे गुणाकारामध्ये कुठेही 0 असले डायरेक्ट उत्तर येतं 0. साऊंड द्यायचं कसं? तो नियमच आहे. बिनधास्त नियमामध्ये. ठीक आहे सांगतो. आणि जर तो सावधान मध्ये येतो. आता दुसरं आता इथे एकच अंक येतो. इथं 2 अंकी संख्या येऊन गेली लांब लांब म्हणा. इथे एकच आहे. 3 दुने 6 एकच आहे. पुन्हा करायचं 3 2 6. ते आपल्याला सोपं ठीक आहे. मग आता ह्याच्या जोडीला इथं कोणताच नंबर नाही. मग तिथं समजायचं 2 मिनिटाकरता 0 आहे. हा 0 आणि हा 6 याची बेरीज किती झाली? बस. नंतर 4 आणि 2 8. ह्याच्या जोडीला काय नाही म्हणून 0 0 आणि 8 याची बेरीज 88